नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता अजून खात्यात आला नाही, पैसे कधी जमा होणार आणि उशीर का झाला आहे, या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। एक खूप महत्त्वाचा बदल झाला आहे, तो तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो। आधी काय होते की संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग पेन्शन योजना या दोन्ही योजनांचे पैसे एकत्रच पाठवले जात होते। म्हणजेच दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी यायचे, एकाच दिवशी तुमच्या खात्यात जमा व्हायचे। पण आता काय बदल झाला आहे ते बघा। सरकारने हे दोन्ही विभाग वेगळे केले आहेत, म्हणजेच आता दोन्ही योजनांची प्रोसेस वेगवेगळी झाली आहे। याचा अर्थ काय तर आता दोन्ही पैसे एकाच दिवशी येणार नाही, एक योजनाचे आधी येईल आणि दुसऱ्या योजनाचे थोड्या दिवसांनी येईल। आधी तुम्हाला दोन्ही योजनांचे पैसे एकत्र मिळायचे, मग आता संजय गांधी योजनेचा हप्ता पहिला आलेला आहे, त्यानंतर 2 ते 4 दिवसांनी दिव्यांग पेन्शनचा हप्ता येईल। परंतु मित्रांनो, काय झालेले आहे की दिव्यांग पेन्शन योजना एप्रिल महिन्यापासूनच दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत राबवण्यात येणार आहे। पेन्शन हे दिव्यांग बांधवांचे एप्रिल महिन्यापासूनच सुरू होणार आहे, त्यामुळे डाटा गोळा करायला थोडासा वेळ होत आहे आणि डाटा गोळा केल्यानंतर तो व्हेरीफाय होणेसुद्धा गरजेचे आहे। म्हणजे किती एकूण दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी किती रक्कम या ठिकाणी लागणार आहे, निधी लागणार आहे, याची सविस्तरपणे या ठिकाणी शहानिशा झाल्यानंतर दिव्यांग बांधवांना हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे यावेळेस दिव्यांग बांधवांना हप्ता मिळण्यास जरा उशीर होत आहे, परंतु पुढील काही दिवसातच दिव्यांग बांधवांना ही पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या खात्यात अजूनही दिव्यांगांचा पैसा आलेला नाही तर घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण तुमचे पैसे येणारच आहेत, फक्त आता थोड्या अंतराने थोड्या दिवसांनी या ठिकाणी येणार आहेत। आता सध्या नेमकी परिस्थिती काय चालू आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सध्या महाराष्ट्रात काय होतंय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आधीच जमा झालेला आहे, म्हणजेच योजनेचे पैसे सरकारकडून पाठवले गेले आहेत। पण दुसरीकडे बघा, दिव्यांग बांधवांचा हप्ता अजूनही अनेकांच्या खात्यात आलेला नाही, त्यामुळे लोकांमध्ये थोडी चिंता निर्माण झाली आहे। आता तुम्ही स्वतःच विचार करा, जर शेजारच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात अजून आले नाही तर मनात प्रश्न निर्माण होतात। म्हणूनच सध्या अनेक लाभार्थी विचारत आहे की आपले पैसे कधी येणार, आपला हप्ता अडकला आहे काय। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पैसे थांबलेले नाहीत, योजना बंद झालेली नाहीत, फक्त वितरणाची प्रक्रिया वेगवेगळी चालू असल्यामुळे म्हणून काहींना आधी पैसे आले आहेत आणि काहींना थोड्या दिवसांनी पैसे येणार आहेत। त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण ही सध्या चालू असलेली सामान्य प्रक्रिया आहे आणि पुढच्या काही दिवसातच तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे नेमके कधी येणार। चला तर हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग पेन्शनचा हप्ता आता लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे। वेळ लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे। पुढील 2 ते 4 दिवसात किंवा पुढील आठवड्यात तुमच्या बँक खात्यात पैसे येऊ शकतात। पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्या, सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत, पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत। म्हणजे काय, आज काही लोकांना पैसे जमा होतील, उद्या काही लोकांना पैसे जमा होतील, सगळ्यांनाच एकदाच हे पैसे मिळणार नाही। लवकरच दिव्यांग बांधवांच्या पेन्शन बाबत अपडेट येणार आहे। ती अपडेट आली की पहिल्यांदाच आपण सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, काळजी करू नका, थोड्या दिवसातच हे पैसे तुमच्या खात्यात मिळणार आहे। तर मित्रांनो, त्यामुळे अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, वारंवार बँकेत चक्रा मारू नका, फक्त थोडा संयम ठेवा, पुढच्या काही दिवसातच पैसे नक्की येतील। ही फक्त थोड्या उशिराची प्रक्रिया झालेली आहे। आता एक खूप कॉमन प्रश्न आहे, सगळीकडून येतो की टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांचे काय होणार। तर बघा, अनेक जण असे सांगतात की ज्यांची नोंदणी टेम्पररी आहे किंवा ज्यांचे कागदपत्र अजूनपणे पूर्ण व्हेरीफाय झालेले नाहीत, त्यामुळे त्यांना थोडी जास्त चिंता वाटत आहे। पण इथे सत्य काय आहे ते समजून घ्या। सध्या टेम्पररी लाभार्थ्यांबाबत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी माहिती समोर येत आहे, म्हणजेच अजूनही एकदम स्पष्ट आणि अंतिम अपडेट आलेली नाही। त्यामुळे आता काय करायचे, अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठलीही चुकीची माहिती पसरवू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशी टेम्पररी लाभार्थ्यांबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती येईल, आपण त्यावर एक वेगळा सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत।
त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत आणि पुढे काय करायचं हे सगळं स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहोत। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःही चेक करू शकता, तुमच्या बँक खात्याचे बॅलन्स एकदा नक्की चेक करा। कधी कधी पैसे जमा झालेले असतात पण SMS आलेला नसतो, त्यामुळे ATMमध्ये जाऊन चेक करा किंवा मोबाईल बँकिंग किंवा पासबुक अपडेट करा, कारण अनेक वेळा पैसे आलेले असतात पण माहिती उशिरा मिळते। आता एक महत्त्वाचा प्रश्न पडत आहे की हा उशीर का होतो, तर त्यामागे काही कारणे आहेत। योजनांचे विभाग वेगळे आहेत, डाटा व्हेरीफाय करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पैसे टप्प्याटप्प्याने रिलीज होत आहे, त्यामुळे थोडा उशीर होत आहे। पैसे थांबत नाहीत। तर मित्रांनो, इथे एक महत्त्वाची सूचना म्हणजे जसं सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या फिरत आहेत, पैसे बंद झाले का, योजना बंद झाली का, अशा अफवा पसरवल्या जात आहे। पण अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण योजना सुरू आहे, पैसे येणारच आहे, त्यामुळे फक्त विश्वासार्ह माहितीवरच भरोसा ठेवा। शेवटी एकदा थोडक्यात समजून घेऊया की संजय गांधी योजनेचे पैसे आधीच आले आहेत। दिव्यांग योजनेचे पैसे पुढील 2 ते 4 दिवसात किंवा पुढील आठवड्यात येणार आहेत। त्याबाबत नोटिफिकेशन अपडेट आली की सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाचाही हप्ता बंद झालेला नाही, फक्त थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे शांत राहा आणि पैसे येईपर्यंत थोडा संयम ठेवा। आता एक महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचारतात की काही लोकांना आधी पैसे का येतात, तर याचं सोपं उत्तर आहे की ज्या लाभार्थ्यांची माहिती पूर्ण आणि व्हेरीफाय झालेली आहे त्यांना पैसे आधी मिळतात आणि ज्या लोकांची माहिती अपडेट होत आहे त्यांना थोडा उशीर होतोय। म्हणजेच हा कोणताही अन्याय नाही, ही फक्त सिस्टीमची प्रोसेस आहे। त्यामुळे जर दुसऱ्याला पैसे आले आणि तुम्हाला आले नाही तर लगेच घाबरून जाऊ नका, तुमचाही नंबर येणार आहे आणि पैसे नक्कीच येणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे, कारण अजूनही अनेकांना योग्य माहिती मिळालेली नाही आणि त्यामुळे ते विनाकारण टेन्शन घेतात। म्हणून तुम्ही एक छोटीशी मदत करा, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती लगेच इतरांपर्यंत शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पैसे जमा झाले असेल तेही तुमचा जिल्हा, तालुका आणि किती पैसे जमा झाले तेही कमेंटमध्ये टाका। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। असेच महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घ्या। तसेच UDID कार्ड अपडेट केले नसेल तर UDID कार्ड अपडेट करा, त्याला मोबाईल नंबर लिंक करा आणि काही अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।